myself, your chemistry teacher. कोण? विवे सूर्यवंशी सर. मी तुम्हाला केमिस्ट्री शिकवतो. बरोबर आहे? तुम्ही पाहिलेत. आपण हा टॉपिक स्टार्ट केलाय. कोणता? रेडॉक्स रिएक्शन. समजतंय ना हा टॉपिक? ओके, पुढे जायचंय. जाऊयात. कारण थांबला तो संपला. चालत राहायचंय, पुढे पुढे जायचंय. दररोज थोडी का होईना प्रगती करायची. चांगले विचार आत्मसात करायचे. ऑटोमॅटिक आपली प्रगती होते, आपला कॉन्फिडन्स वाढतो. मग आता काय, रेडॉक्स रिएक्शन मध्ये एक पुढची कन्सेप्ट आहे. ती कन्सेप्ट सांगण्याच्या अगोदर मला वाटतं की मी तुम्हाला एक गोष्ट सांगतो. बाळांनो, तुम्ही आमच्या श्रीपतराव भोसले हायस्कूलमध्ये ऍडमिशन घेतलं. कोरोना आला, त्याच्यामुळं ऑनलाईन ऑफलाईन यूट्यूबच्या माध्यमातून तुम्ही आमचे लेक्चर्स पाहताय. पण जर कोरोना नसता तर तुम्ही माझ्या समोर क्लासरूममध्ये असता आणि मस्त आपण टीचिंग केलं असतं. तुम्ही समजून घेतलं असतं, है ना. वेगवेगळ्या पद्धतीनं आपण ती कन्सेप्ट समजून घेतली असती. मग कॉलेज असतं तर काय केलं असतं? बऱ्याच पालकांना, है ना, विद्यार्थ्यांनी आग्रह धरला असता. पप्पा तुम्ही म्हटला होता 10वीत एवढे टक्के घेतल्यावर तुला गाडी घेऊन देतो, है ना, स्कूटी घेऊन देतो, बाईक घेऊन देतो. मग प्रत्येकाने बाईक घेण्याचा विचार केला असता, आग्रह धरला असता, हट्ट. नाही पाहिजे, मला पाहिजे म्हणजे पाहिजे गाडी पप्पा, नाही तर मी कॉलेजला जाणार नाही किंवा मी अभ्यास करणार नाही. पप्पा जर नाही म्हणायला लागले तर आपण आईच्या पाठीमागे लागू. मम्मी सांग की ग पप्पाला, तो पप्पा म्हणले होते ना 10वीला एवढे मार्क्स घेतले की तुला गाडी देतो म्हणून, पण कुठं गाडी घेऊन द्यायला, जा मग. बरोबर आहे. मग आई वडिलांनी त्यांच्याकडे असलेल्या पैशावरती तुम्हाला गाडी घेऊन दिली असती. ज्यांच्याकडे जास्त पैसे नाही आहेत अशा पालकांनी जुनी गाडी घेऊन दिली असती. मग जुनी गाडी पण आपल्याला गिफ्ट देणार नाहीये ना. बरोबर आहे. मग ती गाडी आपल्याला शोधावी लागते. बरोबर आहे. मग आपण काय करतो, असा व्यक्ती शोधतो जो गाड्यांचे बिझनेस करतो. म्हणजे तो गाडी विकायला पण मदत करतो आणि घ्यायला पण मदत करतो. बरोबर आहे. म्हणजे आपल्याला गाडी पाहिजे तर तो गाडी घेऊन देण्यासाठी प्रयत्न करतो. काय घेऊन देण्यासाठी? गाडी. म्हणून आपण त्याला बोलतो हा गाडीचा एजंट आहे. कोण आहे? एजंट. किंवा आपण पॉलिसी काढतो, है ना, इन्शुरन्स पॉलिसी काढतो. मग बघा, आपण पॉलिसी कोणाकडे काढतो? LICच्या एजंटकडं. मग तो एजंट काय करतो बाळा? स्वतः पॉलिसी काढतो का? नाही. तो दुसऱ्याची पॉलिसी काढण्यासाठी त्याला मदत करतो. जो पॉलिसी काढण्यासाठी मदत करतो त्याला पॉलिसीचा एजंट. जो गाडी खरेदी विक्री करण्यासाठी मदत करतो त्याला गाडीचा एजंट. जो प्लॉट घेण्यासाठी किंवा विक्री करण्यासाठी मदत करतो त्याला प्लॉटचा एजंट. तो स्वतः काय करत नाही बरं का, स्वतः काहीच करत नाही. नाही, फक्त आपल्याला मदत करतो, आपल्याला प्रमोट करतो, त्याला आपण त्याचं एजंट असं म्हटलं. बघा, जो गाडी विकायला मदत केली गाडीचा एजंट, प्लॉट घ्यायला ज्यांनी मदत केली तो प्लॉटचा एजंट. त्यांनी स्वतः पैसे देऊन प्लॉट नाही घेणार, आपल्याला मदत करणार आहे, आपल्याला माहिती सांगणार आहे, आपल्याला घ्यायला प्रोत्साहित करणार आहे. बरोबर आहे ना. तसं जे एजंटचा अर्थ कळाला, एजंट की आपण पुढे जाऊयात. आपल्याला पुढे शिकायचं आहे. दॅट इज द रिड्युसिंग एजंट and oxidizing
एजंट. बापरे, एजंट आहे एजंट. लई सोपं. ऑक्सिडायझिंग एजंट, रिड्युसिंग एजंट. रिड्युसिंग एजंटलाच आपण म्हणतो रिडक्टंट. काय बोलतो? रिडक्टंट. आणि ऑक्सिडायझिंग एजंट इज कॉल्ड ॲज ऑक्सिडंट. ऑक्सिडंट, DANT. कळतंय? सांगा बरं, व्हॉट इज रिडक्टंट? कळायची येत नसेल तर. रिड्युसिंग एजंट इज कॉल्ड ॲज रिडक्टंट. व्हॉट इज ऑक्सिडंट? ऑक्सिडायझिंग एजंट इज ऑक्सिडंट. सोपं आहे, लई सोपं आहे. रिड्युसिंग एजंट म्हणजे हा असा पदार्थ असणार, सबस्टन्स असणार, केमिकल असणार, रिएक्टंट असणार जो दुसऱ्याचं रिडक्शन साठी मदत करतो. जो दुसऱ्याचं रिडक्शन करतो त्याला म्हणायचं रिड्युसिंग एजंट. मग ऑक्सिडायझिंग एजंटचा अर्थ काय? जो दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करतो त्याला आपण ऑक्सिडायझिंग एजंट बोलतो. कळतंय का? मग व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? रिड्युसिंग एजंट इज द केमिकल सबस्टन्स विच हेल्प्स. मी लिहितोय इथं, रिड्युसिंग एजंट इज द केमिकल सबस्टन्स विच काय करतो बघा, विच हेल्प्स other substance है ना, फॉर रिडक्शन. दुसऱ्या सबस्टन्स रिडक्शन करण्यासाठी जो मदत करतो, जो हेल्प करतो, जो त्याला फोर्स करतो त्याचं रिडक्शन होण्यासाठी, है ना, अशा सबस्टन्सला म्हणायचा रिड्युसिंग एजंट. सांगता आला असेल मग. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? रिड्युसिंग एजंट इज द केमिकल सबस्टन्स विच हेल्प्स और फोर्सेस अदर सबस्टन्स फॉर रिडक्शन. मग तसंच तुम्ही ऑक्सिडायझिंग एजंटचं पण सांगू शकता. सांगा बरं मग याच्यावरून. ऑक्सिडायझिंग एजंट इज द केमिकल सबस्टन्स. काय करतो बेटा? विच काय करतो? हेल्प्स और फोर्सेस अदर सबस्टन्स फॉर कोणासाठी? ऑक्सिडेशन. चला आणखीन एकदा आपण दोन्हीही डेफिनेशन म्हणूयात. म्हणायचंय ना. चला. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? रिड्युसिंग एजंट इज कॉल्ड ॲज रिडक्टंट. रिड्युसिंग एजंट इज द केमिकल सबस्टन्स विच हेल्प्स और फोर्सेस other substance for reduction is called as reducing agent. What about oxidizing agent? Oxidizing agent is called as oxidant. Oxidizing agent is the chemical substance which helps or forces other substance for oxidation. हे आपल्याला कळलं पाहिजे. ठीक आहे. मग अतिशय महत्वाची गोष्ट काय माहितीये का? हे रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंट हे फक्त आणि फक्त रेडॉक्स रिएक्शन मध्येच असतात. रेडॉक्स रिएक्शन मध्येच असतात, दुसऱ्या रिएक्शन मध्ये नसतात. अतिशय महत्वाचं आहे बरं का हे. जर ती रेडॉक्स रिएक्शन असेल तर त्याच्यामध्ये एक रिड्युसिंग एजंट असणार आणि दुसरा ऑक्सिडायझिंग एजंट असणार. दुसरी गोष्ट, सर रेडॉक्स रिएक्शन मध्ये रिएक्टंट पण असतात
प्रोडक्ट पण असतात. मग हे दोघं नेमकं कुठं असतात तर लक्षात ठेवा, रेडॉक्स रिएक्शन मध्ये रिएक्टंट मध्ये असतात. कुठं असतात? रिएक्टंट मध्ये असतात. कुठं असतात? म्हणा एकदा, रिएक्टंट मध्ये असतात. कळतंय? शुद्ध मराठीत लिहितो रे बाळांनो. आपण मराठवाड्याचे आणि आपण मराठी बोलणारे, आपण आपल्या मातृभाषेमध्ये शिक्षण घेणारे, पण हे रेडॉक्सला रेडॉक्सच म्हणतात. हा, हे लक्षात ठेवा. कळतंय? कुठं असणार? कुठं असणार? कुठं असणार? रिएक्टंट मध्ये असणार. कोणत्या रिएक्शन मध्ये असणार? रेडॉक्स रिएक्शन मध्ये. कोण असणार? एक रिड्युसिंग एजंट असणार, एक कोण असणार? ऑक्सिडायझिंग एजंट असणार. आता बघा, आता लक्ष द्या, आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. एक मिनिट. विभा, विभा विभा कुठं? विभा 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 कुठे गेली? बोल. इकडे ये. इथं भरायचं फक्त. इथं भरा फक्त, शूटिंग चालू आहे. ये इकडे. आणि तो बरा ये. कमी आहे. ये पटकन ये. शूटिंग चालू आहे. तो बरा फक्त. ये इकडे. हा, चला रे, लक्ष द्या. ओके, ही आमची विभा. हा, याची पण ओळख ठेवा कुठं भेटली तर. बघा आता लक्ष द्या. विभा इकडे बघा असं. हा, हे बघा बाळांनो, मी एक रिएक्टंट आहे, हा एक रिएक्टंट आहे. ओके ओके, चला. माझं ऑक्सिडेशन झालं आणि याचं रिडक्शन झालं. लक्ष द्या, विभाचं काय झालं? रिडक्शन. माझं काय झालं? ऑक्सिडेशन. म्हणजे आमच्यामध्ये जी रिएक्शन होणार आहे ती कोणती असणार आहे? रेडॉक्स रिएक्शन. बरोबर आहे ना? बरोबर आहे. माझं काय झालं? नीट लक्ष द्या, ऑक्सिडेशन. हिचं काय झालं? रिडक्शन. बरोबर आहे. आता बघा, माझं ऑक्सिडेशन झालं म्हणजे काय? काय झालं? मी इलेक्ट्रॉन देणार आहे, मी इलेक्ट्रॉन देणार आहे, आणि हिचं रिडक्शन झालं म्हणजे हिने इलेक्ट्रॉन घेणार आहे. लक्ष द्या, म्हणजे मी इलेक्ट्रॉन दिले म्हणून हिने इलेक्ट्रॉन घेतले. मी इलेक्ट्रॉन दिले म्हणून हिने इलेक्ट्रॉन घेतले. समजा हा इलेक्ट्रॉन आहे, हा इलेक्ट्रॉन आहे, माझा आहे, माझा आहे. माझा इलेक्ट्रॉन मी हिला दिला, माझा इलेक्ट्रॉन हिला दिला. बरोबर आहे. म्हणजे माझं काय झालं? ऑक्सिडेशन. आणि हिचं काय झालं? रिडक्शन. आता लक्ष द्या, आता लक्ष द्या. माझं ऑक्सिडेशन होण्यासाठी कोणी मदत केली? विभानं मदत केली ना. तिनं जर इलेक्ट्रॉन घेतले नसते तर माझं ऑक्सिडेशन झालं असतं का? नाही. ती काय म्हणायला लागली? पप्पा पप्पा मला इलेक्ट्रॉन द्या, मला फोर्स द्या करायला लागली, मला मदत करायला लागली. कशासाठी? की मी हिला इलेक्ट्रॉन द्यावे म्हणून. माझ्याकडे आहेत म्हणून मी तिला देतोय, पण ती मागते, तिला गरज आहे म्हणून मी इलेक्ट्रॉन दिले. कळलं आता? म्हणजे माझं ऑक्सिडेशन या विभानं केलं. म्हणजे विभा, बघा, विभा ही कोण झाली? माझं ऑक्सिडायझिंग एजंट झाली. कोण झाली? ऑक्सिडायझिंग एजंट. आता उलट बघा, उलट बघा, उलट बघा. तिला इलेक्ट्रॉनची गरज आहे, असं करतो. तिला इलेक्ट्रॉनची गरज आहे. बरोबर आहे ना? जर तिने इलेक्ट्रॉन घेतले तर तिचं काय होणार आहे? रिडक्शन. बरोबर आहे. मग मी दिले म्हणून तिचं काय झालं? रिडक्शन झालं. म्हणजे विभाचं रिडक्शन होण्यासाठी मदत कोणी केली? मी केली. माझं रिडक्शन झालं का? नाही. माझं काय झालं? ऑक्सिडेशन झालं. मी तिचं रिडक्शन करण्यासाठी मदत केली. म्हणजे मी कोण झालो? रिड्युसिंग एजंट. अपोजिट मध्ये हे लक्षात ठेवायचंय. ओके, बाय कर एकदा सगळ्यांना आणि जावा बाहेर. बाय कर. चला चला बाहेर. ओके, चला. मग मी आत्ताच तुम्हाला सांगितलं हे दोघं रिएक्टंट मध्ये असतात, है ना? हे दोघं रिएक्टंट मध्ये असतात. मग आत्ताचं आमच्या विभाचे एक्झाम्पल तुम्ही पाहिलं असेल तर आपण पुढे याला कंटिन्यू करूयात. काय कंटिन्यू करूयात? बघा बघा, हा रिड्युसिंग एजंट जो आहे, रिड्युसिंग, हा दुसऱ्याचं, है ना, दुसऱ्याचं रिडक्शन करणार आहे.
दुसऱ्याचं काय करणार आहे तो रिडक्शन करणार आहे. काय दुसऱ्याचं रिडक्शन करणार. पण त्या स्वतःचं काय होत असतं. आता सांगितलं मी विभाचं रिडक्शन केलं म्हणजे माझं काय झालं यस ऑक्सिडेशन. तसं हा रिड्युसिंग एजंट आहे. दुसऱ्याचं रिडक्शन केलं म्हणजे स्वतःच काय होणार आहे बेटा ऑक्सिडेशन होणार. स्वतःच काय होणार ऑक्सिडेशन होणार. हे लय महत्वाचं आहे बघा. आता तसंच इकडं ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणार आहे. बरोबर आहे ना मराठीमध्ये. हा दुसऱ्याचं ऑक्सिडेशन करणार म्हणजे त्याला मदत करणार फोर्स करणार. पण ह्या स्वतःच काय होणार आहे बेटा स्वतःच काय होणार आहे रिडक्शन होणार. स्वतःच काय होणार रिडक्शन होणार. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. म्हणून आता मी डिफाइन करतोय काय बघा. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट. Reducing agent is the chemical substance which helps or forces other substance for oxidation. Means reducing agent reduces other substance and itself undergo oxidation. So what is oxidizing agent? Oxidizing agent is the chemical substance which helps or forces other substance for oxidation. Means oxidizing agent oxidizes other substance but itself undergo reduction. आणि अतिशय महत्वाचं मी लिहितोय इथं लक्षात ठेवायचा अपोजिट मध्ये लक्षात ठेवायचा. अपोजिट मध्ये लक्षात ठेवा. म्हणजे कसं ज्याचं जे झालं त्याच्या अपोजिट तो असतो. अगदी शुद्ध भाषेमध्ये ज्याचं जे झालं त्याच्या अपोजिट तो असतो. म्हणजे काय ज्याचं ऑक्सिडेशन झालं तो रिड्युसिंग एजंट असतो. कळलं का. ज्याचं रिडक्शन झालं म्हणजे तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो. कळतंय आता 100%. काय डाऊट नाहीये काहीच नाहीये. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. हे महत्वाचं आहे बघा मराठीमध्ये. ज्याचं जे झालं त्याच्या तो अपोजिट असतो. म्हणजे ज्याचं ऑक्सिडेशन झालं असेल तर तो रिड्युसिंग एजंट असतो. ज्याचं रिडक्शन झालं असेल तो ऑक्सिडायझिंग एजंट असतो. हे आपल्याला समजलं पाहिजे. याला बघा मी इंग्लिश मध्ये काय म्हटलं. रिड्युसिंग एजंट reduces other substance but itself undergo oxidation. मी हे इंग्लिश मध्ये लिहू का हे पुसतो मी आता. बघा याला मी रफ केलंय. सो रिड्युसिंग एजंट reduces other substance but itself undergo oxidation. स्वतःच ऑक्सिडेशन होणार आणि दुसऱ्याचं रिडक्शन करणार. तसंच ऑक्सिडेशन मध्ये सांगता आलं पाहिजे. ऑक्सिडायझिंग एजंट मध्ये सांगता आलं पाहिजे. व्हॉट इज ऑक्सिडायझिंग एजंट. ऑक्सिडायझिंग एजंट काय करतो बेटा ऑक्सिडायझेस other substance but itself undergo reduction. पण त्या स्वतःच काय होतं रिडक्शन होतं. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. बघा बाळांनो
माझं ऑक्सिडेशन झालं म्हणजे मी इलेक्ट्रॉन दिले म्हणून त्यांनी घेतले, म्हणजे त्याला घेण्यासाठी मी प्रमोट केला. मी दिले नसते तर त्याचं रिडक्शन झालं नसतं, म्हणून मी रिड्युसिंग एजंट आहे. आता इकडं बघा, मी घेणार आहे म्हणून त्यांनी मला दिले, बरोबर आहे ना, म्हणून त्याचे इलेक्ट्रॉन डोनेट झाले, म्हणजे मी त्याचं काय केलं, ऑक्सिडेशन केलं. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. ठीक आहे, एकदा फळ्यावरचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा एकदा त्याला पहा, व्यवस्थित बघा. चला ठीक आहे, मी रफ करतो बाळा, मी याला रफ करतोय. मग काय चाललंय 11वीचे पोरांनो, बरं आहे तुमचा? आई वडील म्हणत होते 10वीची परीक्षा झाल्यावर तुम्हाला मोबाईल देतो, खरंच तुम्हाला मोबाईल मिळाला है ना, आणि खरंच तुम्ही त्या मोबाईलचा वापर करताय. चांगल्या पद्धतीनं करा एवढीच विनंती आहे बरं का पोरांनो. चला आता ऑक्सिडायझिंग एजंट अँड रिड्युसिंग एजंट याच्या डेफिनेशन्स आपण पाहणार आहेत. बघितल्या डेफिनेशन ऑन द बेसिस ऑफ इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. चला इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट वरती आपल्याला डिफाइन करायचं आहे. इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट मध्ये लक्षात ठेवा, जो इलेक्ट्रॉनला डोनेट करतो ते झालं ऑक्सिडेशन, आणि इलेक्ट्रॉनला एक्सेप्ट झालं तर ते झालं रिडक्शन. मग डेफिनेशन पाठ नाहीत करायच्या. मग आपण बघूयात रिड्युसिंग एजंट. सो व्हॉट इज रिड्युसिंग एजंट म्हणजे आपल्याला मराठीत माहित आहे, रिड्युसिंग एजंट म्हणजे जो काय दुसऱ्याच रिडक्शन करतो व काय रे स्वतःच ऑक्सिडेशन होत, बरोबर आहे ना. रिड्युसिंग एजंटची इलेक्ट्रॉनिक डेफिनेशन बघा. सो व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? Reducing agent is the chemical substance which काय करतो बघा, which forces other substance to accept electron and itself donate the electron. किती सोपा आहे बघा, किती सोपा आहे. जो सबस्टन्स दुसऱ्याला इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करायला फोर्स करतो, म्हणजे दुसऱ्याचं त्यांनी काय केलं बेटा, रिडक्शन केलं. किती सोपी डेफिनेशन आहे सांगा बरं. व्हॉट इज रिड्युसिंग एजंट? रिड्युसिंग एजंट इज द केमिकल सबस्टन्स which forces other substance to accept the electron and itself donate the electron. That reagent is called as the reducing agent. मग आता दुसरा आहे बेटा, दुसरा आहे आपला कोण रे दादा, ऑक्सिडायझिंग एजंट. आधी आपल्या टकोऱ्यातलं बघूयात. ऑक्सिडायझिंग एजंट म्हणजे कोण, जो दुसऱ्याच काय करतो, ऑक्सिडेशन करतो, पण स्वतःच काय होत असतं, स्वतःच काय होतं, रिडक्शन होत असतं, बरोबर आहे ना. म्हणजे हा दुसऱ्याला इलेक्ट्रॉन डोनेट द्यायला फोर्स करणार आहे आणि स्वतः मात्र इलेक्ट्रॉन ऍक्सेप्ट करणार आहे.
So what is oxidizing agent? So oxidizing agent is the chemical substance which काय बेटा forces other substance to donate electron and itself बघा itself accept the electron. That species is called as oxidizing agent. आणि आपल्याला माहित आहे जो दुसऱ्याला फोर्स करतो कशाला इलेक्ट्रॉन डोनेट करायला म्हणजेच काय होणार ऑक्सिडेशन होणार म्हणजे तो झाला काय बेटा ऑक्सिडायझिंग एजंट. मग ही जी डेफिनेशन आपण पाहिली रिड्युसिंग एजंट आणि ऑक्सिडायझिंग एजंटची ती आपण पाहिलेली आहे इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. कोणती कन्सेप्ट इलेक्ट्रॉनिक कन्सेप्ट. कळते सगळ्यांना 100% काय डाऊट नाहीये. ठीक आहे ओके ठीक आहे. मग आता पुढची कन्सेप्ट बघूयात डेफिनेशन ऑन द बेसिस ऑफ ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट. ऑन द बेसिस ऑफ कशावरती ऑक्सिडेशन नंबर कन्सेप्ट. मग आता ऑक्सिडेशन नंबरचं आपल्याला माहिती आहे काय माहिती आहे बघा है ना काय माहिती आहे आपल्याला. चला 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 मुलांना हे पाठ झालं पाहिजे रे. सो ऑक्सिडेशन नंबर है ना काय होतो जर ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज झाला तर काय म्हणायचं त्याला ऑक्सिडेशन आणि जर तो डिक्रीज झाला तर त्याला काय म्हणायचंय रिडक्शन. बरोबर आहे. मग तीच कन्सेप्ट लावूयात रिड्युसिंग एजंट दुसऱ्याचं काय करणार आहे रिडक्शन. म्हणजे डेफिनेशन काय होईल सांगा. रिड्युसिंग एजंट इज द सबस्टन्स विच फोर्सेस अदर सबस्टन्स टू काय बेटा टू रिडक्शन करायचं आहे टू काय करणार डिक्रीज ऑक्सिडेशन नंबर अँड इटसेल्फ काय increases the ऑक्सिडेशन नंबर. जो दुसऱ्या सबस्टन्सला ऑक्सिडेशन नंबर डिक्रीज करायला फोर्स करतो म्हणजे स्वतः ऑक्सिडेशन नंबर इन्क्रीज करतो अशा सबस्टन्सला आपण बोलणार आहे रिड्युसिंग एजंट. हे आपल्याला इथे समजलं पाहिजे. आता ऑक्सिडायझिंग एजंटला काय म्हणणार मग. ऑक्सिडायझिंग एजंट इज द केमिकल सबस्टन्स विच फोर्सेस अदर सबस्टन्स टू काय बेटा टू increase oxidation number है ना and itself काय करेल itself decrease है ना oxidation number. that process is called as the oxidizing agent. कळतंय. या दोन्ही डेफिनेशन्स आपल्याला समजल्या पाहिजेत. रिड्युसिंग एजंट brings reduction of other substance. Oxidizing agent brings about the oxidation of other substance. बघा एकदा दोन्ही कन्सेप्ट आपल्याला समजल्याच पाहिजेत. त्यात कुठलाही वाद नाहीये. हे समजलं असेल तर आपण याच्या पुढचा जो पार्ट आहे तो पार्ट पुढील व्हिडिओमध्ये घेऊयात. तोपर्यंत धन्यवाद. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला नक्की लाईक आणि शेअर करा. धन्यवाद.